नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. डीएनए अहवाल ठरला निर्णायक. नाशिकमधील त्या अत्याचार प्रकरणात नराधमाला जन्मठेप. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनेत मालेगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी सुनील रामदास जाधव याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यात डीएनए अहवाल निर्णायक ठरला असून वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर या गावात नोव्हेंबर 2021 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आरोपीने 13 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप होता. सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पीडितेने स्वतःला पेटून घेत आत्महत्या केली होती. धक्कादायक म्हणजे शवविच्छेदनात ती 7 महिन्याची गर्भवती असल्याचं स्पष्ट झाले. आगीत होरपळलेल्या तिच्या गर्भाचाही यात मृत्यू झाला होता. सटाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. दरम्यान गर्भातील नमुन्याची डीएनए तपासणी करण्यात आली. या अहवालात आरोपीच गर्भाचा जैविक पिता असल्याचं निष्पन्न झाल्याने तो खटल्यातील सर्वात भक्कम आणि निर्णायक पुरावा ठरला.